ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वे सेवा 20 ते 25 मिनिट उशिराने सुरू आहे। मुलुंड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झालाय। ठाणे ते सीएसटी दरम्यान लोकल सेवा 20 ते 25 मिनिट उशिराने धावतीये। मुलुंड स्थानकामध्ये तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचा ट्रॅकवरून पायी प्रवास बघायला मिळालाय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून घेऊयात। गणेश, नेमकं काय घडलंय? नक्कीच पाहायला गेलं तर दरवेळेस पावसाळा म्हटला इतर वेळेस देखील रेल्वे मध्य रेल्वे अनेक वेळा ठप्प पडताना पाहायला मिळालेली आहे। आता देखील मुलुंडच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तांत्रिक बिघाड तुटल्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्या आहेत ते 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतात। ठाणे ते सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत धीम्या मार्गावरती त्या पूर्णतः या ठिकाणी अर्धा तासाहून अधिक वेळ ठप्प होत्या। 25 ते 25 मिनिटं आता गाड्या जिथे उशिराने धावत आहे। सध्या तांत्रिक बिघाड हा दुरुस्त केल्याची माहिती समोर येत आहे। मात्र तांत्रिक बिघाड हा कशामुळे झाला याचा तपास देखील करत आहे। मात्र वारंवार रेल्वेचा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतो। अनेक वेळा या ठिकाणी पायाभूत सुविधेचं काम हाती घेत असताना शनिवार रविवारी मेगा ब्लॉक येत असतात। आता या दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन देखील अनेक वेळा रेल्वेचे प्रशासनाची आणि मध्य रेल्वेची जी कामं आहेत ती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।